विरा नको नको त्याला उठू. इकडे ये चल. नको उठू बाबू, नको उठू. त्याला झोपूच देत नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? टाटा करा सगळ्यांना. हॅलो हॅलो. 3-4 दिवसांपूर्वी पडलेला स्नो काय अजून वितळला नाहीये आणि संध्याकाळ होत आली आहे. 4:15 झालेत आणि तुम्हाला दाखवते आता. एक असं 5-10 मिनिटातच ना पूर्ण अंधार होईल. तुषारला शेंगदाण्याची चटणी हवी होती, सुकीवाली, म्हणून ती बनवते. त्याला सॅलेडवर चटणी टाकून खायला आवडते. आता संध्याकाळच्या जेवणाला भोपळा बनवायचा आहे, तर भोपळा आणि मसाला वाटून ठेवलाय, म्हणजे तयारी करून ठेवली आहे, जेणेकरून खालून जरा फिरून आल्यावरती पटपट जेवण होईल बनवून. आत्ताच बघा कसा अंधार व्हायला लागलाय. विरा काय खेळतो बाबू तू? काय खेळतोय? बघा 5 वाजता एवढा अंधार होतो. सगळीकडे लाईट्स लागल्यात आणि पूर्णपणे अंधार झालाय आणि फक्त 5च वाजलेत. आणि खरं सांगायचं तर सॅटर्डे संडे कसं जातो ना समजतच नाही. घरात एवढी कामं असतात, म्हणजे प्रत्येक विकेंडला साफसफाई करायची, व्हॅक्यूम क्लीनर मारायचा, सगळे कपडे धुवून. हो ते सांग ना बाबा, आपण सांगतो ना सॅटर्डे संडे आपला कसं जातो. बरं तुला दाखवते चल. तर मी हे म्हणत होते की घरातली सगळी कामं आवरता विकेंड असंच निघून जातो. आणि आता जेव्हापासून मी जॉब जॉईन केला आहे ना तेव्हापासून तर म्हणजे हा पहिलाच विकेंड होता त्यानंतरचा, तर खरं सांगते असं वाटते उठले आणि संपला विकेंड. सगळी कामं आवरताच गेल्या. तशी तर बरीचशी कामं झालीत. हा मागचा जो शेल्फ दिसतोय ना तो पण मी आवरून ठेवला. पिकूची सगळी खेळणी व्यवस्थित आवरून ठेवली आहेत, म्हणजे तिला हवी, म्हणजे जेव्हा पण तिला हवी आहेत तेव्हा ती सापडतात. परत कपडे सगळे धुवून ठेवलेत आणि घर साफसफाई करून ठेवली आहे. आता पूर्ण वीक पुन्हा बिझी जाणार, कारण दिवस कामात आणि हिच्यासोबत कसा जातो समजतच नाही. कुठे सुंदरा? कुठे? हा ती सुंदरा आहे. दाखव मला, दाखव. आम्ही ना आमच्या सगळ्या खेळण्यांना नावं दिलीत. हिचं नाव ठेवलंय आम्ही सुंदरा. घे तुझी सुंदरा, घे दर. असेच काही नावं आहेत, तुम्हाला एक दिवस दाखवेन मी तिची खेळणी आणि त्यांची नावं. आणि आम्हाला हा डीजे टेबल खूप आवडतो, खूप. हा डीजे टेबल ना म्हणजे मल्टीपर्पज आहे. हा वॉकर पण होतो, हे पाय आतमध्ये घ्यायचे आणि याला धरून ती वॉक करू शकते. परत तो टेबल पण होतो नंतर, म्हणजे ती थोडी मोठी झाली की तिला हे बाहेर निघतं. हा टेबल होऊ शकतो ज्याच्यावरती ती बसून तिला काही काम करू शकते, रंगवू शकते. आणि हा असा डीजे टेबल पण होतो. विरा आम्ही असे आजीला दमू घेतो. घरभर गोल 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 राणी. विरा इकडे ये, चल बघ डीजे टेबल वर ये. कुठे आपा कुठे आपा? हा इथं हे कुठे आहे ग? चपातीचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ ठेवलंय, त्याला ती आप्पा म्हणते. इकडे ये, चल ये. इकडून जायचं, इकडून जायचं, असं जायचं. या चला, कॉफीचा टाइम झालाय. थोडी कॉफी बनवते आईसाठी आणि माझ्यासाठी दूध किंवा हॉट चॉकलेट. खाली तसंच चालायचं. इकडून जायचं. चला
चल त्याच्यावर नाही चढायचं. दिवसभर असंच चाललेलं असतं. खाली अशी खाली. टाइम बघा आणि अंधार बघा. असं वाटतं रात्रीचे 10 वाजलेत, पण अजून 6 पण नाही वाजले. आईची कॉफी पिऊन झाली आहे आणि आता मी पिते हॉट चॉकलेट. मग या तुम्ही सगळे पण हॉट चॉकलेट प्यायला. आज ना बाहेर टेम्परेचर 15 डिग्री आहे, म्हणजे खूप थंडी आहे. आणि मला बरेच जण विचारतात की अरे एवढी थंडी असल्यावरती तुमच्या घरात म्हणजे थंडी नाही वाजत का. तर इथे कसं असतं ना, आपल्यासारखंच म्हणजे आपल्या इंडियासारखं एअर कंडिशनर असतो, जो 2 टाईपचा असतो. म्हणजे दोन्ही देतो तुम्हाला, थंड हवा पण आणि गरम हवा पण, म्हणजे हिटिंगसुद्धा. आणि ते तुम्ही मेंटेन करू शकता घराचं टेम्परेचर तुम्हाला. हा असा थर्मोस्टॅट असतो ज्याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर मेंटेन करू शकता. आता घरात टेम्परेचर आहे 22.5 सेल्सिअस. ते आम्ही 23 पर्यंत ठेवतो मॅक्सिमम, म्हणजे घरात गरम राहते. आणि पाण्याचं पण असंच असतं. आपलं जसं शॉवरला येतं ना गरम आणि थंड पाणी, इथे पण गरम आणि थंड पाणी येतं. म्हणजे वरती चालू केलं तर थंड आणि खाली केलं तर गरम. म्हणजे जर का भांडी वगैरे घासायची असतील आणि घर पाणी खूप थंड असेल तर तुम्ही गरम पाणी पण यूज करू शकता. काय झालं? आम्हाला ना पोलीसच्या गाडीची खूप भीती वाटते. हे बघ डाडा आला. आला डाडा आला बघ. डाडा आला बघ. डाडा आला. कितने दिनों के बाद मिल रहे हो आप? बहुत टाइम नहीं, कितना हो गया? हो गए होंगे 6 महीने तो हो गए. 6 महीने. महीने हो गए? हाँ अभी ये 10. हाँ प्रपोजल को नहीं प्रपोज तब कहाँ मिली थी तुम्हें? मिली तो थी, मीटिंग थी. तभी ये थी. हाँ इधर, लेकिन वो बहुत छोटी थी. नहीं इसको 6 महीने नहीं हो. वो पहले वाले घर में मिले थे ना, तब की बात कर रही हूँ मैं. क्या कुछ तो दो. हाय कर हाय हाय कशी करते टाटा. तुषारची मैत्रीण आली आहे. टाटा म्हणजे हाय. टाटा कर टाटा. टाटा म्हणजे हाय. कसं कसं दाखव. वीरा चल खाली जायचं, चला फिरायला. हो चला. तिची घाई बघ. चल चल चल. ही पोरगी ना बसवल्यावरती आता बसते याच्यामध्ये, आणि जसं खाली जाऊ ना लॉबीमध्ये तशी मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करते. काय खाते ते नाही खायचं. शी. चला खाली जायचं. ए वीरा आज मस्ती नाही करणार ना तू? बसशील ना गपचूप? ओय काय आहे तिथे? अरे बापरे टीव्ही चालू आहे. काय आहे टीव्ही वरती? बघू तर आपल्या बिल्डिंग बद्दल सांगता आता. चला ग्राउंड फ्लोर. बघा ग्राउंड फ्लोअरला आपण. चला ही अशी करते. गाडी घे बघ गाडी. काढून बघा. हा थांब थांब तू बघा तो आलं तो बाहेर ना थांब बघायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला त्यातच बसायचं आहो. थोड्या वेळाने काढणार हा, आत्ता नाही. चला हो गाडी घे तुझी. गाडी घे. गाडी घे ना. बघ आमच्या वीराला ना सगळ्यांशी बोलायचं असतं. सगळ्यांशी जे भेटेल त्याच्याशी. हा बाबाला विचार कसे आहेत तुम्ही? कैसे हो आप? पूछो कैसे हो आप? आजी क्या कर रहे हो? यहाँ नहीं है, वहाँ पे हो. यहाँ नहीं है. जे दिसेल त्याला म्हणते मला बाहेर काढून घ्या. वीरा थोड्या वेळाने काढणार बाबू. ए गुंडू झोपू आली? झोपते आता. आम्हाला झोप यायला लागली आहे. तिला गाई गाई केलं की झोपून जाणार. बघा कशी गाई. ये ग गाई वीरा माझी झोपून जाई. ये ग गाई.
ये ग बाई. आता आई तिला झोपायला घेऊन गेली आहे. थोडं फिरवलं की झोपून जाईल. आम्ही खाली गेलो ना तर आम्ही झोपलो होतो आणि आता आम्ही उठलोय झोपेतून. है ना पिल्या, है ना? हो. आता डान्स करायचा आपला डान्स. हॅलो, हाय म्हण सगळ्यांना. हॅलो. मी पिकूकडं बघून तिला झोपून उठेपर्यंत आईने भाजी बनवली आहे भोपळीची आणि आता मी बनवणार आहे चपाती पटकन. माझं जेवण बनवून झालंय. आता फक्त पिकूच्यासाठी डाळ आणि भोपळा ठेवला होता बनवायला. तो आईची वाट बघते म्हणजे जेवण करायला आम्ही रिकामे. आणि तिचं काय चाललंय तुम्हाला दाखवते. घरभर पडायचं असतं, सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात स्वतः की हे काय आहे ते काय आहे. एक्सप्लोरिंग फेज. तुषारने त्याचं नाटकाचं सामान काढून ठेवलंय तिथं आणि मॅडमला ते पाहायचंय की ते काय प्रत्येक बॉक्समध्ये काय ठेवलंय. हा चिटकून ठेवायचं. हा चिटकून ठेवायचं. चिटकून हे बघा लावून ठेवते. डॅडाचं आहे नाटकाचं. लावून ठेव. इथं लाव. लाव परत. इथं लाव. हा डॅडाचं आहे परत लावा. हा तिथं मला नको दे बाबू. इथे लाव परत. हो डॅडाचं आहे ना ते. इथं चिटको इथं चिटकून ठेव बाबा. बघ डॅडा आला आता. ओरडणार डॅडा. अरे काय चाललं रे तू? इथं चिटकून ठेव. अरे अहो घे माझच मला दे हा तू. व्हेरी गुड गर्ल. इथं चिटकून ठेव. हो माझच मला परत दे. चिटको. हो चिटकावती दे हा. इथं चिटको. इथं निघालो. कसं काय निघालं बाबू? आम्ही काढून घेतलं. निघालं नाही. आम्ही हातात धरलं तर निघालं ते. नाही ते निघाले डॅडा डॅडा घे 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 डॅडा. मला हात धुवायचं. इथं चिटको. चला पाय खाली करा. हात वर करा. येस गुड. ही कसली रे चटणी? चला आता आपल्याला बीब लावायचं बाबा. ही पुढे करा. मग पुढे करा. येस बेबी गर्ल. आता बेबी गर्लला आमच्या खायचं. खा बाबू तू खा. मी पण जेवतो. नुसती मुगाची डाळ. आणि हे माझं जेवण. काय झालं जेवण करून? तुझं जेवण करून झालं. चला आता खेळायचं. जेवण थोडस जिरवायचं ना मग झोपायचं. आणि सोड जरा पळून जरा. बाबू डॅडा एकटं एकटं खातो ना आपल्याला देत नाही. असं एकटं एकटं खातो. बघ कसं एकटं एकटं खातो बघ. आपल्याला देत नाही ना. नाही देत ना आपल्याला. मला दे 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 दे. माग 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 तू माग. दे 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 दे. बघून असं शिकत. कोणी फाडला माझा कंदील? कोणी फाडला? फाडला तू? कोणी फाडला? तू फाडला? डॅडाने. तू फाडला नाही. तू हे कोणी फाडला? कोणी गुंदा? हा गुंद कोणी? ते बघ पिरा नको ग. फुगडी पू फुगडी पू. ए दुकान बंद करा. वीरा डीजे वीरा डीजे 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 डीजे. तर असा होता आमचा दिवस. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.